हा ॲटमॉस्फिअरचा परिणाम हा सगळ्याच पार्ट्यांवर सध्या होतो आहे. आणि तेव्हा इच्छुकांची संख्या जास्त, नाराजांची संख्या. इच्छा व्यक्त करणं हा काही गुन्हा नाही. काय होतं, ते 20-22 जणांच्या येण्याचं मोठं माहोल निर्माण होतं आणि मग वातावरणात असा मुद्दा जातो की हे खूप बाहेरचे आले. पण त्यालाही उत्तर यायचं आहे की शेवटी सरकार आली तर तुम्ही 4 गोष्टी करणार. मुखिया तुमचा पाहिजे. उद्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच बाहेरून आलेला झाला ही चिंता आहे. आता पहिला प्रश्न जर तुमचा आहे की मग युती तिघांची का नाही, मग तर झाली नाही, पण झाली असती शिवसेना तरी आम्हाला एक 24 जागा वगैरे सोडायला लागल्या असत्या, आणखी नंदरेश झाला असता. ते बसून ठरलं तुम्ही वेगळे लढा, फक्त एकमेकावर टीका नाही करायची. व्यवस्थित महाराष्ट्राचं राजकारण पवारांभोवती फिरायचं, तिथून ते आता फडणवीसांच्या भोवती फिरायला लागणं इतकं कर्तृत्व त्यांनी दाखवलं की शरद पवार आणि अजित पवार एकत्र का आले, मग ते आज आलेत ते उद्या पण येणार आहेत का, मग ते दोघे एकत्र आलेली राष्ट्रवादी घेऊन सरकार चालवायचं आहे का, असे विषय माझ्याही मनात आहेत. कसं आहे, महाराष्ट्रामध्ये हे 19ला उद्धवजींच्या एका अर्थाने मुख्यमंत्री पहिल्यांदा मीच होणार अशा आग्रहामुळे गडबड झाली, त्यांचे नुकसान झालं. येत्या 15 तारखेला महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. जवळजवळ सगळ्याच निवडणुका 5 वर्षांनी होण्याच्या ऐवजी 8 वर्षांनी होत आहेत. नवी मुंबईची तर 11 वर्षांनी होत आहे. ओबीसी आरक्षणावरून सुप्रीम कोर्टात चाललेल्या केसमुळे सुप्रीम कोर्टाने अट घातली होती की ओबीसी आरक्षणाचा 50% अभाव नावाचा एक विषय आणि एकूणच ओबीसी आरक्षणाबद्दलचं असं मत एका याचिकाकर्त्यामुळे सुप्रीम कोर्टाचं झालं की त्या शहरामध्ये सरसकट सगळीकडे 27% ओबीसी आरक्षण देण्याची आवश्यकता नाही. या मुद्द्यावर खूप डिबेट चाललं, निर्णय झालाच नाही अजून. आणि शेवटी खूप लांबल्या निवडणुका म्हणून सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की आता निवडणुका घ्या, फायनल सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून. परिणामी कधीच असं होत नाही की एका दिवशी इतक्या गठ्ठ्याने निवडणुका होतील. नगरपालिकांच्या निवडणुका तर एकाच दिवशी 288 नगरपालिकांच्या झाल्या, पण झाल्या, सुखरूप पार पडल्या. भारतीय जनता पार्टी क्रमांक 1 वर आली, क्रमांक 2 आणि 1 मध्ये लंब अंतर राहिलं. आणि आता महानगरपालिकाही 29 होत आहेत, जिल्हा परिषदाही एकाच दिवशी 34 होतील. त्यात थोडं कन्फ्युजन चाललंय, पण त्याही 12 तरी होतील आता. आणि ज्या 20 महानगरपालिका 20 जिल्हा परिषदांमध्ये अबोव 50 आरक्षण गेलं आहे, त्यांना बहुतेक ते थांबवतील की हे सगळं करेक्ट करून घ्या वगैरे. तर एक फायदा असा झाला की ह्यापुढे दर 5 वर्षांनी एकाच दिवशी होते, काही मेजर प्रॉब्लेम नाही. दर 2-3 महिन्याने, आता काय सोलापूरचीच लागली, आता काय लातूरची लागली. पुणे महानगरपालिकेपुरतं म्हणायचं झालं तर 17 ते 22 सरकार भारतीय जनता पार्टीचं होतं, हेवी मेजॉरिटीवालं होतं. 83ला महापौर असतो, 97 जागा बीजेपीच्या आल्या आणि 5 RPIच्या जाऊन 102 झाल्या. पण 2.5 वर्ष गेली कोविडमध्ये, शेवटची. कोविडमध्येही महानगरपालिका म्हणून नागरिकांच्या दृष्टीने जो रोल प्ले केला पाहिजे तो खूपच इफेक्टिव्ह हा भारतीय जनता पार्टीने केला. महापौर त्यावेळेला होते मुरलीधरांना मोहोळ. पूर्ण कुटुंब 2 वेळा ॲडमिट झालं, तरीही हॉस्पिटलमधून मुरलीधरांना आपल्या शहरातल्या कोविडच्या संबंधी महानगरपालिकेने करण्याच्या गोष्टी कोऑर्डिनेट करत होता. पहिली 2.5 वर्ष मात्र मिळाली. आणि हे दाव्यानं म्हणता येईल की 60 वर्ष वेगवेगळ्या काँग्रेस, कधी काँग्रेस आहे, कधी काँग्रेस राष्ट्रवादी, अशा वेगवेगळ्या काँग्रेसकडे सरकार असताना ज्या गोष्टी झाल्या नाहीत, एक रुटीन चालवलं गेलं. ते अदरवाईज चालतं, आता प्रशासक असताना चाललं, पण काही इनोव्हेटिव्ह केलं, नवीन केलं असं कधी काँग्रेसने केलं नाही. 5 वर्षामध्ये त्यातल्या सलग गोष्टी केंद्रात राज्यात सरकार असताना करता आल्या. मेट्रो त्याचं मोठं उदाहरण आहे. काल अजितदादांनी क्लेम करण्याचा प्रयत्न केला मनमोहन सिंगाच्या काळामध्ये. तर माझ्याकडे तर सगळी त्याचा घटनाक्रमच आहे की 2001 साली तुम्ही मग पुणे महानगरपालिकेत ठराव तर 2001 साली केला, म्हणून मग 1ला क्लेम करणार का?
14ला मोदीजी आणि मोदीजी केंद्रात आणि देवेंद्रजी राज्यात आल्यानंतर सगळे हर्डल्स संपवणे असतात, अडथळे. मग त्याच्यामध्ये पर्यावरणाचे अडथळे होते, निधीचे विषय होते. ते संपवले कोणी? तर बीजेपीने संपवले. आणि काम टेंडर निघून 17ला सुरू झालं. दोन वर्षापूर्वी प्रत्यक्ष आपण मेट्रोने प्रवास करायला लागलो. तर मेट्रो सारखा विषय असेल किंवा चांदणी चौक मधला 6 लेन असेल किंवा एअरपोर्ट असेल, 24/7 असेल, 24/7चा निर्णय 17 ते 22 मध्ये झाला आणि त्याची अंमलबजावणी पूर्ण होत आली. आता 82 पैकी जवळजवळ 78 पाण्याच्या टाक्या पर टाकी 6 लाख लिटरवाल्या पूर्णही झाल्या. 11 STP वाला विषय असेल, नदी काठ संवर्धनाचा विषय असेल, हे सगळे विषय 17 ते 22 मध्ये मार्गी लागल्यामुळे 3 वर्षाचा प्रशासक गॅप गेल्यानंतरच्या निवडणुका हे भारतीय जनता पार्टी खूप हेवी मार्जिनने जिंकेल याबद्दल माझ्यामध्ये शंका नाही. शिवसेना बीजेपी युती किमान व्हावी असं लास्ट डे पर्यंत प्रयत्न झाला. पण शेवटी काय झालं की 22ला एक मोठी बॅच निवडणूक लढवण्याची इच्छा असणारी पेंडिंग राहील. तोपर्यंत पुढची बॅच आली. प्रत्येकच पार्टीमध्ये इतकी इच्छुकांची गर्दी झाली की एकमेकाला सीट सोडणं हे सोपं नव्हतं. आमच्याकडे तर 165च्या अगेन 2300 जणांनी अर्ज भरले, 2300 जणांनी इंटरव्ह्यू दिले. आता मग त्याच्यामध्ये 165 मध्ये 40 शिवसेनेला द्या आणि 50 राष्ट्रवादी द्या म्हणून आणि अनरेस झाला होता. आणि त्यामुळे शिवसेनेबरोबर किमान युती करा असं सूचना असून सुद्धा महाराष्ट्रात बहुधा मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, कोल्हापूर असे 3-4 ठिकाणी झाली, पुण्यामध्ये झाली नाही. त्यामुळे आपल्या बळावर मागच्या 97च्या तुलनेमध्ये 125चा दावा आम्ही करतो. पण काल रात्रीचा जो सर्वे रिपोर्ट आहे तो 115 आहे. त्याच्या खाली फार जाऊ असं नाही. त्यातून भविष्यातल्या खूप गोष्टी करण्याचा संकल्प काल आम्ही वचननाम्यामधून व्यक्त केलेला आहे की ज्याच्यामध्ये 31 किलोमीटर मेट्रो पूर्ण झाली, टोटल 150 किलोमीटर सँक्शन झाली आहे. 31 किलोमीटर पूर्ण झाली तर 2.25 लाख लोक प्रवास करायला लागले. ज्यावेळेला 150 किलोमीटर पूर्ण होईल तेव्हा 8 लाख लोक प्रवास करतील. त्यामुळे ते सगळे ट्रॅक्स पूर्ण करून घेणं आहे. नवीन काही मार्ग व्हिज्युअलाइज झालेले आहेत, त्याच्या महानगरपालिका, राज्य आणि केंद्राच्या परवानग्या मिळवणं. मग त्यात हडपसर ते लोणी काळोबर सारखं एखादं उदाहरण द्यायचं झालं, हडपसर ते सासवड रोड असेल की हे सगळे प्रपोज आहे. मेजर मेट्रो पूर्ण झाल्यानंतर जो विषय करावा लागेल महानगरपालिकेला तो स्टेशन ते घर. यात पुन्हा जर वाहनं लोक आणत राहिली तर पार्किंगचे प्रॉब्लेम वाढतील आणि मग पुन्हा प्रदूषण आहेच. प्रदूषण जे मेजर निर्माण होत आहे त्या PMPLच्या बसेस डिझेल पेट्रोलच्या त्या आता आपण हळूहळू कमी करत आणल्या. 2100 पैकी 1600 आपल्या बसेस आता CNGवर किंवा इलेक्ट्रिकवर गेल्या. टोटल 4000 लागणार आहे. टप्प्याटप्प्याने म्हणजे देवेंद्रजी राज्य म्हणून पैसे देत आहेत. त्या सगळ्याचं कंपल्शन आहे की ते इलेक्ट्रिकलच असायला पाहिजे. आणि मग दुसरं प्रदूषण आहे आपल्या गाड्यांचं. तर पुन्हा एकदा मेट्रो झाल्यानंतर आपल्या गाड्या बाहेर काढल्या तर काय. म्हणून मग आता जवळजवळ मेट्रोचा प्रस्ताव पूर्ण झाला की ते ॲप डेव्हलप करतायत आणि 20 रुपयात रिक्षा. मग रिक्षावाल्याला पर पॅसेंजर अनुदान मिळेल आणि आपल्याला मात्र पर कुठेही जायचं, मेट्रोला उतरलो आणि घरी जायचं तर 20 रुपयामध्ये जाता येईल. हा एक मोठा टप्पा पुढच्या काळात पूर्ण करावा लागेल. तर मग अगदी शनिवार रविवारी बायकोला घेऊन फिरायला जाणं, जेवायला जाणं, सिनेमा जाण्याची गाडी लोक वापरतील. रोजची गाडी वापरणार नाहीत. का आता दिल्लीमध्ये मिनिस्टर सुद्धा मेट्रोने जायला लागले. त्या एंडला जास्तीत जास्त गाडी मागवतात. मुंबईमध्ये असं मोठं प्रमाणावर आम्ही सगळ्यांनी सुरू केलेलं आहे. आणि त्यामुळे मेट्रोचे सगळे ट्रॅक पूर्ण करणं, त्याची लास्ट माईल कनेक्टिव्हिटी निर्माण करणं, 24/7च्या टाक्या पूर्ण होणं, त्याची पाईपलाईन जी आहे त्याची साईज इतकी मोठी आहे, म्हणजे सगळ्या पाईपलाईन मिळून साईज इतकी मोठी आहे की ती पुणे ते दिल्ली हे इतकी किलोमीटर आहे. त्यामुळे ते पूर्ण करून घेणं, 11 STP पूर्ण करून घेणं, जेणेकरून 100 लिटर पाणी वापरलं तर 80 लिटर पुन्हा वापरता येईल. त्याचे वेगळ्या प्रकारचे टँकर निळ्या रंगाचे डेव्हलप करणं, असा खूप काही आगामी काळातला विषय आहे. एक शेवटचा मुद्दा असा की रस्ते विकास म्हणजे विकास अशी जी मर्यादित कल्पना आहे त्याच्याबरोबरीने हळूहळू सगळ्या BJPचं राज्य असणाऱ्या महानगरपालिकेमध्ये माणसाचा विकास
म्हणजे विकास ह्याकडे हळूहळू गाडी न्यायला लागेल. आणि एक हेवी बजेटचं मेजर पोर्शन हा महिला बचत गट, त्यांचं प्रशिक्षण, त्याला 0% कर्ज, त्यांचे प्रॉडक्ट, त्याची वेगळे मॉल, त्याला डिपॉझिट नाही, भाडं नाही पासून झोपडपट्ट्यांचा SRA आता देवेंद्रजींनी नवीन नियम केल्यामुळे खूप सोपा झाला. त्यात SRA अपार्टमेंट SRA पोर्शन नीट होणं, म्हणजे बाकीचा पोर्शन चकाचक. आणि हे आपलं येतात आता त्यांच्या मेंटेनन्सची व्यवस्था नाही, त्यामुळे मेंटेनन्स चार्जेस न दिल्यामुळे लिफ्ट बंद पडते, कचरा काढला जात नाही. नवीन नियमामध्ये देवेंद्रजीने 50% कन्सेंटवर आणलं. सेकंड थिंग म्हणजे सरकारी जागांना एकदा नोटीस जाईल की तुम्ही NOC द्या, नाही NOC दिली ती डीम NOC मानली जाईल. जो SRA पोर्शन तयार होईल त्याच्यामध्ये 2-3 कमर्शियल गाळे दिले जातील की ज्याच्या भाड्यातून त्या बिल्डिंगचा मेंटेनन्स होईल. अशा अनेक गोष्टी आगामी काळामध्ये झोपडपट्टी विकास, झोपडपट्टी निर्मूलन हा शब्द थोडा चुकीचा आहे, परंतु झोपडपट्टी विकास SRA च्या माध्यमातून 40% हे शहर झोपडपट्ट्यांमध्ये गेलं. वेगवेगळ्या मराठवाडा, विदर्भ अशा बेल्टमध्ये जिथे शेतीवर गुजराण करणं थोडं अशक्य असतं, तिथून एक माणूस का होईना नोकरीला पुण्याला येतोच आणि मग तो कुठेतरी झोपडपट्टीत राहतो. मग झोपडपट्टीचे दादा निर्माण झाले की त्यांनी सरकारी जागा कॅप्चर करायच्या, झोपड्या उभारायच्या, त्या विकण्याचे पैसे घ्यायचे, त्याचं दरमहा भाडं घ्यायचं आणि पुन्हा एकदा बिल्डरशी असोसिएशन करून SRA करायचे. असा एक मोठा व्यवसाय या शहरात आहे. त्याला कसा शह देता येईल वगैरे बरेच विषय आगामी काळात आहेत. त्यामुळे रस्त्याच्या विकासाबरोबर माणसाचा विकास हाही आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार जिथे असेल तिथे आमच्या प्राधान्याचा विषय राहील. विचारू का, तुम्ही प्रदूषणचा मुद्दा आता उचललाय, मला खरंच बरं वाटतं. BJPच्या मॅनिफेस्टोमध्ये प्रदूषण हा कितपत तुम्ही फॉरवर्ड घेणार आहात, कारण की वी आर रिस्पॉन्डिंग टू द प्रॉब्लेम, पण त्याला आपण प्रिव्हेन्शन कसं करणार. आणि वॉर्ड वाईज म्हणजे बिकॉज लोकल इलेक्शन्स आहेत, सगळे जे सिटिझन्स ऍक्टिव्हिस्ट आहेत तर ते आम्हाला सांगतात की वॉर्ड वाईज मॅपिंग का होत, सगळ्या कॉर्पोरेटर्सनी कटिंग अक्रॉस पार्टी लाईन्सला बसून पाहिजे अँड दे शुड डू ऑन प्रदूषण, बिकॉज वी आर गोइंग द दिल्ली वे. पुण्याचं दिल्ली होणार लवकर, त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं. मी तेच सांगितलं ना, आपल्या 4000 बसेस ज्या होतील त्यातली नवीन एकही बस पेट्रोल डिझेलवरची येणार नाही बाय कंपल्शन. मग आपण इलेक्ट्रिक चार्जिंगचे स्टेशन्स वाढवतो आहोत. लोकांनी पण आपली वाहनं हळूहळू इलेक्ट्रिककडे, कारण ते CNG हे काही प्रॅक्टिकल नाही, एवढा साठाही उपलब्ध होणार नाही. आणि त्यामुळे मेजर प्रदूषणाचं कारण आपल्या शहरामध्ये, जसं आता कोल्हापूर शहर आहे, तिथली जुनी इंडस्ट्री कोल्हापूर सिटीमध्ये आहे, नवीन बाहेर झाली, आपल्याकडे सुरुवातीपासूनच बाहेर गेली. त्यामुळे आपल्याला रेसिडेन्शियल एरियामध्ये इंडस्ट्री प्रदूषण निर्माण करणे नाही. मग प्रदूषण निर्माण होण्याचा आपला एकच मुद्दा की आपण पेट्रोल डिझेल जाळतो. तर ते हळूहळू लोकांनी आपली वाहनं बाहेर काढू नये, ते मेट्रोवर जावेत, घरी पण रिक्षाने जावं, त्या रिक्षासुद्धा CNGवाल्या आणि इलेक्ट्रिकवाल्या असाव्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला 2100 बसेस दिवसभर धावतात ते खूप प्रदूषण निर्माण करतात. तर आता 1600 पर्यंत आपण आलोच. नवीन सरकार अनुदानच देणार नाही की जर तुम्ही इलेक्ट्रिक बस घेणार असाल. कॉस्टली आहे पण त्याच्याकडे जावंच लागेल. दादा एक असंही भाजप म्हटलं की शिस्तबद्ध पक्ष असे एक इमेज महाराष्ट्रात देशात आहे. या महापालिका इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती जे काही तुमच्याकडे इनकमिंग होत आहे, हे बेरजेचं राजकारण छान मोठं त्याला नाव आहे, पण त्याच्यामुळं पक्षाचा चेहरा जो आहे, जो शिस्तबद्ध आणि असा आहे असं म्हटलं जातं, तर तो चेहरा बदलायला लागला असं तुम्हाला वाटतंय का? आणि त्याचे काय येणाऱ्या काळामध्ये काय त्याचे परिणाम तुम्हाला दिसतात का, जाणवत आहेत का? एक तर मगाशी म्हटल्याप्रमाणे 8-8 वर्ष निवडणुका न झाल्यामुळे खूप मोठी रिक्रुटमेंट जी निवडणुकांची वाट पाहत होती डबल साईज निर्माण झाली, त्यामुळे इच्छुक जास्त झाले. जसं 2300 अर्ज आमच्याकडे आले. दुसरं महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये राजकारणामध्ये येणं, निवडणुका लढवणं, राजकारणात येण्याचे 2 पार्ट असतात, एक संघटनात्मक राजकारण, एक इलेक्टोरल राजकारण, निवडणुकी राजकारण. तर वर्षानुवर्ष जनसंघ, मग जनता पार्टी, भारतीय जनता पार्टीमध्ये येणारा मोठा वर्ग हा पक्षासाठी काम करायचा आहे, पक्ष मजबूत करायचा आहे.
आणि त्यामुळे तिकिटांची स्पर्धा इतकी नाही. शेवटी आपल्या कुटुंबावरही समाजात काय चाललंय ते परिणाम होतात. आपल्या कुटुंबामध्ये आधी आपलं ऐकायची मुलं, आता कुठे ऐकतात. तर कारण ॲटमॉस्फिअरचा परिणाम आहे. हा ॲटमॉस्फिअरचा परिणाम हा सगळ्याच पार्ट्यांवर सध्या होतो आहे. आणि त्यामुळे इच्छुकांची संख्या जास्त, नाराजांची संख्या. इच्छा व्यक्त करणं हा काही गुन्हा नाही, पण लवकर नॉर्मल येणं. समाधान एवढंच की बाकीच्या पार्ट्यांच्या तुलनेमध्ये समजा 165 तिकीटं आम्ही दिली, 8 त्याच्यातली RPIला दिली तर 157 दिली, 130 बेसिक कार्यकर्ते. तर कोथरूडमध्ये तर आमचा एक कार्यकर्ताच आहे. एक पण पृथ्वीराज सुतारची फक्त एंट्री आम्ही केली आहे, एकही नवीन एंट्री आम्ही केली नाही. हां, वारजेसारख्या ठिकाणी जिथे वारजे असेल, मग वडगाव शेरी असेल, की जिथे तसं प्रयोगच करायला पाहिजे होते. आणि त्यामुळे जिथे जिथे शक्य आहे जे कार्यकर्त्याला जाणं, बाहेरून एंट्री न करणं. म्हणजे प्रभाग 11 हा एकच कोथरूड मतदारसंघामध्ये थोडा शेकी असेल तर एकच फक्त एंट्री केली असते, एक नाव नाही घेत मी, तर तो अन्वय झाला असता. पण आम्ही नाही केली का, तर त्या ऑड सिच्युएशनमध्ये डॉक्टर बुटालांसारखी मंडळी वर्षानुवर्ष करतायत, कशाला बाहेरचा माणूस घ्या. मग अभिजित राऊत असेल, मग आमचा अजय मारणे असेल, त्यांना आम्ही तिकीट दिली. एक फक्त तिकीट बदलायला पाहिजे होतं की आम्ही 4ही आणलं असतं. आणि प्रस्ताव होते समोरून, आम्ही त्याला एंटरटेन नाही केलं. तुला सुधाराचा विषय सुद्धा फार लास्ट मिनिटला आला. यात भाऊंचा फॉलोअप असेल, ॲडव्होकेट सुधाकर आव्हाडांसारख्यांचे आग्रह असतील, आणि थोरात म्हणजे पृथ्वीराज सुतार फॅमिली तशी डिसेंटच आहे. तसं 14ला 122 जण आमचे निवडून आले, त्यातले 103 मी राज्याचा अध्यक्ष होतो, 103 हे डायरेक्ट जुनी बॅकग्राऊंडवालेच होते. काय होतं, त्या 20-22 जणांच्या येण्याचं मोठं माहोल निर्माण होतं. आणि मग वातावरणात असा मुद्दा जातो की हे खूप बाहेरचे आले. पण त्यालाही उत्तर यायचं आहे की शेवटी सरकार आली तर तुम्ही 4 गोष्टी करणार. मुखिया तुमचा पाहिजे. उद्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच बाहेरून आलेला झाला ही चिंता आहे. तो जेव्हा देवेंजी होतात तेव्हा ते सगळ्यांना बरोबर ते कॅरी करतात, आणि 14 ते 19 केलंही. 19ला उद्धवजीने हा जो अनावश्यक हट्ट झाला, ज्यात त्यांनी स्वतःचं नुकसान केलं, BJPचं केलं, राज्याचं केलं. म्हणजे मी 8 खाती माडे होती, 14 ते 19 हा सुवर्ण काळ होता. शिवसेना बरोबरी होती, संजय राऊतांना काम दिलं होतं, रोज तरी बोलायचं ते बोलत होते. पण व्हेरी गुड ॲटमॉस्फिअर. कर्जमाफीसारखे कितीतरी निर्णय, मराठा आरक्षण किती निर्णय आपण केले. आणि त्यामुळे हे जे इम्प्रेशन आहे बेशिस्त वगैरे, आता 42 सिटिंग जणांची तिकीट आम्ही कापली काही ना काही कारणाने. त्यातले 40 जण आत्ता फील्डमध्ये, आम्ही 53 जणांची एक समिती केली, आरती जेवण आहे, त्यातले 50 जण असे आहेत की ते इच्छुक होते. त्यातले 35 जण असे आहेत की ज्यांचं तिकीट नाही झालं. ते सगळेजण आता एक प्रभाग, एक नेता, अशा 41 प्रभागांना 41 जण जोडले. आणि मीच त्यांचं प्रशिक्षण वर्ग केला. तर असं म्हटलं की तुम्ही उभे आहात त्या प्रभागामध्ये, अशा भूमिकेत पुढच्या 8-10 दिवस त्या प्रभागामधल्या 4 जणांना तुम्ही फिडिंग करा. कम्पॅरेटिव्हली कमी, पण मान्य केलंच पाहिजे की जनसंघाच्या काळात जी स्थिती होती ती आज नाही. म्हणजे जनसंघाच्या काळामधलं एकच उदाहरण अर्ध्या मिनिटात सांगतो की वसंतराव पटवर्धन नावाचे राज्याचे कोषाध्यक्ष, आयुष्यभर पार्टी त्यांनी चालवली आर्थिकदृष्ट्या. आणि मग पियुष गोयल यांचे वडील वेदप्रकाश गोयल. तर प्रमोदजींनी हट्टच धरला की तुम्ही एकदा निवडणूक लढाच. मग त्यांनी कोकण पदवीला लढवायचं ठरवलं. ते म्हणाले की आत्ता स्टॅम्प पेपर लिहून दे की पुढची मी लढवणार नाही, नाही तर मला आग्रह करायचा नाही म्हणाले. मग त्यांनी लढवले. त्याप्रमाणे पुढच्या वेळेला अशोकराव मोडकांना दिली. ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशी ते एक पेटी घेऊन आले, त्यात 6 वर्षाचं सगळं मानधन होतं. तिथे त्यांनी अशोकराव मोडकांना दिलं की म्हणाले की हे आता तुमचं. मग इकडे 6 टर्म आप्पा गोगटे होते, ते गेल्यानंतर त्यांचा पुतण्या लढला, पंचपुतण्याचं नाव काय, तो लढला. त्यांनी सांगितलं की एकदाच लढणार. मग त्यानंतर प्रमोद जठार झाला.
अशी उदाहरणं ही थोडी रेअर होत चालली खरं. आता काल मला खूप आनंद झाला. आमच्या बाणेर बालेवाडीला तो अमोल बालवडकर नावाचा हैदोस चाललेला आहे. तिथेच आमच्या सायकलचं एक आपलं गेलं. काल दोघेही नवरा बायको दिवसभर माझ्याबरोबर फिरत होते. एक आणि तिथली जी यावेळेला एक एक चौकोन शेड्यूल ट्राईब झाला, त्यातली जी चिमटी ताई आहे त्या खूप गरीब आहे. तर काल सांगत नाही अमाऊंट, पण प्रल्हाद सायकरने तिला तिच्यासाठी कॉन्ट्रीब्युशन दिलं. म्हणजे वसंतराव पटवर्धनच त्या काळात झाले असं नाही, सायकर पण आहेतच त्यात. हे यालाच एक्सटेन्शन म्हणून एक की तुम्ही आता संकल्पपत्र काल प्रसिद्ध केलं वगैरे, तुम्हीच 2017 मध्ये सत्तेत होता, पूर्ण बहुमत होतं, आणि तरीही एक परसेप्शन लोकांमध्ये आहे की पुणे शहर हे राहण्यायोग्य राहिलेलं नाही. तर या सगळ्या परसेप्शनला तुम्ही सत्तेतही होतात आणि तरी सुद्धा हे राहण्यायोग्य राहिलेलं नाही, ह्याला तुम्ही कसं सामोरं जाता? आम्ही त्यावेळेला संकल्पपत्रात म्हटलेली एकूण गोष्ट पूर्ण केली. आता असं आहे की मी 2000 म्हणतोय 1982 पासून पुण्यात येतो. अरविंदराव लेलेंचा मुलगा मिलिंद च्या सायकलवर मागे बसून फिरायचो, तेव्हा ती 12 लाख, आता झाली 72 लाख. जगात कुठलंच शहर इतकं फास्ट वाढलं नाही. वाहनं झाली 53 लाख. एकट्या दिवाळी पाडव्याला एका दिवशी 23,000 वाहनं नवीन घेतली गेली. रस्ते रुंद होण्याच्या मर्यादाच आहेत. फ्लायओव्हर संपले आता. म्हणजे संकल्पपत्रातलं आम्ही 24/7 पासून सगळंच पूर्ण केलं. पण साईज वाढतोय ह्याचा सगळ्या पुणेकरांनी एकत्र विचार केला पाहिजे. जसं मुंबईने नाव मुंबई ठेवून पण नवी मुंबई केली, आता MMR केलं. देवेंजीने आता 1000 एकरचं नवीन नागपूर, माहिती आहे ना, नवीन नागपूरची घोषणा केली. किंवा तरी पुणे महानगरपालिकेमध्ये 34 गावं नव्याने आणण्यापेक्षा एक महानगरपालिका वेगळी करायला लागेल. यावर कोणी नाही, ते पुणे न्यू पुणे म्हणा ना त्याला. एक आपलं म्हाळुंग्याची टीपी स्कीम जरी सँक्शन झाली, जी 18ला देवीने घोषणा केली आणि सरकार केलं, आता झाली सँक्शन. 5 लाख पॉप्युलेशन तिकडे जाईल. बाणेर बालेवाडी झालं तर ते गाव होतं, आता जागाच नाही तिथे जायला. बरं, ही मिसिंग लिंक आपण करतो आहोत आणि अटल केल्यामुळे आता तुम्ही रोज 2.25 तासात मुंबईपर्यंत जाल. तर थोडं तुम्ही म्हाळुंग्यात बिळुंग्यात गेलं तर काय फरक पडतो. पण आम्ही कोथरूडमध्येच राहणार. मग आली 12 फ्लॅटची अपार्टमेंट पाडली आणि 80 फ्लॅटची झाली. त्या 80 फ्लॅटचे 12 फ्लॅटलाही पार्किंग नव्हतं आणि त्यावेळेला त्या 12 फ्लॅटवाल्यांचे 2 व्हीलर होते, आता 80वाल्या सगळ्यांचे 4 व्हीलर आहेत. पार्किंग कुठे करायचं, त्यांच्या पाण्याचं काय, त्यांच्या सीवेजचं काय, त्यांचं सांडपाण्याचं काय, सगळेच विषय आहेत. त्यामुळे एकट्या कोणा पक्षावर त्याचा दोष टाकता येणार नाही. पाण्याचं असेल, आपल्याला 13 TMC सँक्शन, आपण 21 TMC वापरतो. मग आता जर STP झाल्यानंतर सांडपाण्याचं शुद्धीकरण झालं तर ते वापरणार की पुणेकर, अशा म्हणजे मला प्रश्नच आहे. तर ते वापरायला लागेल गार्डनला, गाड्या धुवायला, तर पिण्याचं पाणी सेव्ह होईल. इकडे कात्रज आपल्या MIDCला आपण साखरच्या 3 TMC मध्ये एक अख्खी विधानसभा पाणी पिते. तर तिथे शिफ्ट केलं पाहिजे की हे रिसायकल पाणी द्यायला लागेल. काही बेसिक धारणा ज्या आहेत त्या एकदा नीट करायला लागणार असं माझं मत आहे. तुम्ही सुरुवातीला म्हटलं किमान शिवसेनेची युती करायची, किमान शिवसेना असा शब्द वापरला. मग राष्ट्रवादी बरोबर का होतो प्रयत्न होता, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठे प्रयत्न होता, का नव्हता, आणि दुसरी गोष्ट म्हणजे नंतर राष्ट्रस्पृश्य काय राहिलं कोणी, आता म्हणजे सगळं चित्र आपण बघतो. तर जर पुढं निवडणुकीनंतर निकालानंतर जर परिस्थिती उद्भवली, तसंच समीकरण असेल जुळत असेल, तर परत एकत्र होईल का? एक तर 1929 महानगरपालिकेचा 2दा राज्याचा अध्यक्ष असल्यामुळे माझा अभ्यास आहे, तर कुठेच ती स्थिती येणार नाही, इन्क्लुडिंग पुणे पिंपरी. आमच्या तिकडे कोल्हापूर सांगलीकडे तर विषयच नाही. कोल्हापूरात आम्ही एकत्र जाऊ लढवताना. आता पहिला प्रश्न जर तुमचा आहे की मग युती तिघांची का नाही, मग तर झाली नाही, पण झाली असती शिवसेना तरी आम्हाला एक 24 जागा वगैरे सोडायला लागल्या असत्या, आणखी नजरेस झाला असता. मग त्या पुन्हा आमच्या क्रीम जागा हव्या असतात.
युतीमधला मोठा प्रॉब्लेम काय असतो, 24 मान्य, पण जे आम्ही सुद्धा घेत नाही, तुम्ही म्हणता की ती कोथरूडमधलीच द्या, ती कसब्यातलीच द्या. आता ह्यात राष्ट्रवादी घेतलं असतं आणखी अनरेश झाला असता. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की राष्ट्रवादीची म्हणून एक वोट बँक आहे. जर राष्ट्रवादीला बरोबर गेले ती वोट बँक काँग्रेसकडे गेली असते, आणि त्यामुळे अतिशय व्यवस्थित, तरी यांनी पुढे असं काय केलं माहिती नाही, पण अतिशय बसून ठरलं तुम्ही वेगळे लढा, फक्त एकमेकावर टीका नाही करायची. पण 5-6 दिवसापूर्वी कोण त्यांना कन्सल्टंट भेटला माहिती आहे, त्याने टीका सुरू केली. हा? टीकेसंदर्भातच हा, अजित पवार गेल्या 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये जितके आता 2 दिवसात आला टोन खाली. आता ते खाली त्यांनी म्हटले की काय आता बोलणार आहे 15 तारखेला. त्यांनी तुमचं स्थानिक नेतृत्व आलं. स्थानिक नेतृत्व तुम्ही आज पुण्यातलं स्थानिक नेतृत्व आहात, तर ते टार्गेट काय, पिंपरीत गेल्यानंतर तिथलं स्थानिक नेतृत्व अपयशी, इथं आल्यानंतर पुण्यात तेच त्यांनी तीच पुनरावृत्ती केली की नाही, इथं स्थानिक नेतृत्व अपयशी. टोन डाऊन करतात त्यांनी परत इकडं लोकल लेवलला टोन डाऊन केलं. तर त्याच्यावर नेमकी काय भूमिका? देवेंद्रजी आमच्या महाराष्ट्रामध्ये असे राजकीय नेते डेव्हलप झाले आहेत की त्यांच्या डोक्यात काय चाललं आहे, व्यवस्थित महाराष्ट्राचं राजकारण पवारांभोवती फिरायचं, तिथून ते आता फडणवीसांच्या भोवती फिरायला लागणं इतकं कर्तृत्व त्यांनी दाखवलं. त्यामुळे काहीतरी त्यांच्या डोक्यात असेल. आमच्याकडे तर ती कार्यपद्धती डेव्हलप झाली, त्यामुळेच कधी मुख्यमंत्री बदल विषयच नाही आले, की शेवटी आपलं आर्ग्युमेंट करायचं आणि त्यांना ठीक आहे तुम्ही ठरवा. जागा वाटपामध्ये कितीतरी ठिकाणी असं झालं की त्यांनी काही आर्ग्युमेंट केली, त्यांच्याशी आम्ही काही आर्ग्युमेंट केली, ठीक आहे तुम्ही म्हणता ते करा. त्यामुळे हे काय गणित आहे की शरद पवार आणि अजित पवार एकत्र का आले, मग ते आज आलेत ते उद्या पण येणार आहेत का, मग ते दोघे एकत्र आलेली राष्ट्रवादी घेऊन सरकार चालवायचं आहे का, असे विषय माझ्याही मनात आहेत. आणि ते ओपनली व्यक्त न करण्यासारखं बोटचेपा राजकारणी मी नसल्यामुळे मी ते व्यक्तही करतो की मला प्रश्न आहे की 15 तारखेनंतर काय व्हायचं, तुम्हाला कळलं तर मला सांगा. दादा, याच भाजपमधल्याच ह्याच्यात ही निवडणूक म्हणजे निवडणूक प्रमुख म्हणून मोहोळांचं नाव आहे किंवा त्यांना केलेलं आहे, पण असं कुठेतरी होतंय का की एवढे सगळे नेते आहेत पुण्यामध्ये, त्यातल्या आता मेधा कुलकर्णी कुठे दिसत नाही, त्या राज्यसभेच्या खासदार आहेत, पण तशा प्रचारात किंवा तुमच्या कालच्या याच्यात कुठे नव्हत्या. माधुरी मिसाळे राज्यमंत्री आहेत, त्या होत्या काल ह्याच्यामध्ये, पण तुम्हालाही त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन काही गोष्टी करायला लागतात. तर ह्यांच्यामध्ये काही अस्वस्थता आहे का, असं एक परसेप्शन असू शकतं, तसं काही खरंच आहे? नाही, खरं म्हणजे असं कुठली गॅप नाही. सगळ्या जागा ह्या आम्ही शहराची एक समिती गेली, 32 जण त्याच्यामध्ये, त्याला आम्ही एक्सटेंडेड कोर म्हणतो, त्या बसूनच मग देवेंद्रजींच्या समोर पार्लमेंटरी बोर्डमधून जायचं असतं की ज्यात देवेंद्रजी तुम्ही जे 1-2-3 केलेलं असतं तेव्हा त्यांच्या सर्वेशी ताडून बघतात आणि 99% तो मॅच होतो. त्यात इथे बसून 1-2-3 करण्यामध्ये आम्ही एकत्र होतो, देवेंद्रजींच्या समोर जाण्यामध्ये तर इथेही होत्या मेधाताई, देवेंद्रजींच्या समोरच्या पार्लमेंटरी बोर्डालाही मेधाताई होत्या, अडचण नाही. प्रत्येकाचा आपला आपला एक पिंड असतो आणि त्या पिंडाप्रमाणे तो काम करत असतो. त्याप्रमाणे बऱ्यापैकी त्या सगळ्या याच्यामध्ये आहे. त्यांचा ॲग्रेशन हा स्वभावच नाही ना. तर माधुरीताई, हेमंत, सिद्धार्थ कोणाच नाही. अगदी 32 मधला माजी मंत्री दिलीप कांबळे, सगळे प्रत्येक विषयात एकत्र येतात. आणखीन एक या म्हणजे समस्यांच्या संदर्भातला विषय की या 5 वर्षात 8 वर्षात काय काम झालं किंवा सिटी राहण्यायोग्य राहिली नाही किंवा काय, असं एक बोललं जातं, हा एक भाग. पण आता तुमच्या पातळीवरही तुम्ही सुखदासारखा उपक्रम आहे किंवा ज्येष्ठ नागरिकांसारखं उपक्रम, यातनं एक जोडलं जाणं एक आहे. तर नागरिकांमध्ये जाऊन तुम्ही जे करता ते फार वर येत नाही, असं काही तुम्हाला वाटतं का? काही त्यामध्ये काही मग त्रुटी राहून जाते, असं काही होतं का? आणि
निवडणुकीतले मग मुद्दे बदलतात असं असं काही ऑब्झर्वेशन या निवडणुकीत दिसतं का? नाही, कारण मी हे सगळं म्हणजे युती कोणाची झाली हा कोणा कुठल्या पक्षात हो, गेला याच्यावरच सगळं चालतं. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तर स्थानिक प्रश्नांवर निवडणूक व्हायला हवं असे लोकांनाही वाटतं. तुम्ही जे सुखता मानसी यांचा उल्लेख केला, अशी खूप मोठी रांग सामाजिक कामाची मग कोल्हापुरात असलो की कोल्हापूर, इथे सोलापूरचा पालकमंत्री झाला तर सोलापूर. फक्त मला फर्स्ट पर्सन लागतो, कारण कुठल्याही विषयामध्ये अडकायचं नाही असं माझं धोरण आहे. कुठल्या ट्रस्टवर मी नाही, कुठल्या संस्थेवर मी नाही. सुदैवाने सगळ्या ठिकाणी फर्स्ट पर्सन आहे. इथे राजेश राठोड म्हणून आहे, लवान समाजातला आहे. 10वी नापास असताना माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आला, तर MA झाला, बायको LLM आहे, तो लमाण आहे, ती माळी आहे, इंटरकास्ट मॅरेज आहे. मग एक 17 वर्षाची मुलगी, माझ्या कार्यकर्त्याची मुलगी सृष्टी डांगरे म्हणून सोलापूरला मिळाली. 17व्या वर्षी तिला तिचे पुरस्कार 22-20 झाले. इतकं ट्रिमेंडस काम असं जिथे ते मिळालं तिथे मी करतो. माझं महानगरपालिकेच्या बाबतीत हेच म्हणणं आहे की केवळ रस्त्याचा विकास म्हणजे विकास नाही, माणसाचा विकास यावर पण कॉन्सन्ट्रेट करतो. कालच आमचा मानसी नावाने आम्ही जे योग ॲक्टिव्हिटी चालवतो त्याचे आता 42 ब्रँचेस आणि 3300 महिला झाल्या. इट्स ओनली फॉर महिला. साधारण माझी ॲक्टिव्हिटी ही जास्त महिला बेस असते. तर रथसप्तमी निमित्ताने काल सूर्यनमस्कारांचा त्यांचा उपक्रम झाला. सगळ्या 3300 जणी वेल ड्रेस आल्या. एक खूप सुंदर 1 तासभर भजन झालं, सूर्यनमस्कार झाले, नाश्ता झाला, गेल्या. आता याचा मतांशी संबंध मी फार ठेवत नसल्यामुळे त्याचं असं प्रोजेक्शन मी फार करत नाही. परंतु कोथरूडमध्ये आता निसर्गच आहे, हे 60च्या वरच्यांचं रिसॉर्ट आहे, मोफत आहे, पूर्ण ॲक्टिव्हिटी मोफत, फक्त जेवणाचे पैसे द्यावे लागतात. बस पण आमची असते. त्यात गेल्या 3 वर्षामध्ये 100च्या कॅपॅसिटीज आहे आणि स्पॉट फार चांगला मिळाला. त्यामुळे तर निसर्गच आहेच म्हटलं. 20,000 लोक कोणाचे. मग आम्ही डेस्टिनेशन कोवर्किंग नावाचा स्पॉट डेव्हलप केला. तुम्ही बघायलाच या, इतका डिसेंड केला की ज्याच्यामध्ये पहिलं 87 सीट्स होत्या. मग खूप ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्याच फ्लोअरला एक मिळाला, आता 32 झाल्या, तेही ओव्हरफ्लो झालं. पण अनेकांची ते जे वर्क फ्रॉम होम नंतर बायको दिवस घरी बसू देईना, तर ती सोय झाली की त्याने घरून टिफिन घेऊन निघायचं आणि ऑफिसमध्ये न जाता आमच्या बसून. अशी एक मोठी ॲक्टिव्हिटी आहे. त्याचे तुम्हाला पॉलिटिकल परिणाम नको असले तरी मिळतात. याचं उदाहरण, मला 1,59,000 मतं मिळाली. म्हणजे एकनाथजींना पण 1,50,000 मिळाले असतील. अर्थात मार्जिनमध्ये मला 1,12,000 आहे आणि एकनाथजींचं मार्जिन बहुधा 21 आहे. पण मतं 1,59,000 मला मिळाली, मार्जिनमध्ये 1,12,000. समोरचा कॅन्डिडेट हा माहीर होता चंद्रकांत मुखर्जी, तरी त्याच्या बूथवरही तो मायनस होता. तर असा आता ह्या मॉडेलवर दिल्लीतून थोडी विचारणा होऊन आता असं चाललंय की महाराष्ट्रामध्ये एक 100 विधानसभा मतदारसंघामध्ये हे मॉड्यूल अप्लाय करता येईल का, की ज्याच्यामध्ये लोकांचाही विकास झाला आणि वोट बँक क्रिएट होता. एक विषय जो कॅन्टोन्मेंटचा आहे, हा तुम्ही अजून प्रलंबित आहे. कॅन्टोन्मेंट हा पुन्हा कॅन्टोन्मेंट हा विषय, म्हणजे बरेच लोकांनी आपले गिरीश बापट पण आले होते तिकडे. तर ते मर्जरचा विषय जो आहे विथ कॅन्टोन्मेंट अँड सिव्हिक एरियाज, त्याच्यामध्ये काय काय होतं की मिलिटरीशी संबंधित कुठलाही विषय असेल ना, आपलं एअरपोर्टही का लांबलं, आता झालं. आता आणखी 12 एकर मिलिटरीने दिली. आता आपली धावपट्टी आणखी मोठी होईल आणि बोईंग उतरायला लागतील. मग बोईंग उतरायला लागले की विदेशातल्या बऱ्याच शहरांना आपण कनेक्ट होऊ, पण खूप त्रास दिला. तसं कॅन्टोन्मेंटचा विषय जो आहे ते इतके सहज. आता आमच्या मतदारसंघामध्ये साधारणतः 100 एकर जागा ही त्यांनी काही वर्षांपूर्वी शूटिंग प्रॅक्टिस म्हणून रिझर्वेशन लागलं, ना शूटिंग ना फुटिंग. पण कितीतरी लोक अडकले. जवळजवळ असं म्हणू की ह्या आठवड्यात तिची ऑर्डर निघेल असं म्हणू, पण दम निघाला माझा अक्षरशः. मला कधी फार दिल्लीत जाण्याची सवय नाही, काम असलं तर जायचं, पण दिल्लीत 4 वेळा गेलो. पण ते असंही असेल की त्यांच्या अशा रिजिडनेसमुळे खूप गोष्टी टिकल्या, असंही असेल. काही आता इकडे भोर तालुक्यामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला एक स्ट्रीप केली इमर्जन्सी म्हणून, तुम्हाला माहीत पण नाही.
पण परिणामी त्या भागातल्या बिल्डिंगच्या हाईटला मर्यादा आहे. मी अनेक वेळा राजनाथ सिंगांना म्हटलं की आप व्हा, आणि छोटी आहे ती, छोटी विमानं उतरण्याची आहे. म्हटलं 42 साली दुसरं महायुद्ध झालं, त्यानंतर कधी ते कोणी आलं पण नाही, पण ते रिझर्वेशन काढा म्हटलं, लोक अडकले. तो कॅन्टोन्मेंटचा विषय तसाच आहे, निर्णय झालाय, पण व्यवहारात त्याचं MOU होणं वगैरे राहिल्याचं. 2-3 महिने सगळ्या आचारसंहिताच चालल्या. आता दुसरी आचारसंहिता लागेल जिल्हा परिषदेची, ती झाली की महाराष्ट्रात सगळ्या निवडणुका संपल्या. पण ती बहुतेक आज सुद्धा इलेक्शन कमिशन प्रेस घेईल असं वाटतंय मला. पण मगाच्याच प्रश्नाला जोडून मग एवढं सगळं चांगलं काम आहे आणि त्यातनं जोडलं जाणं आहे, तर मग सामान्य माणसाला हा प्रश्न पडतो की मग भाजपला गुन्हेगारी पार्श्वभूमीचे किंवा गुन्हेगारी कुटुंबाशी संबंधित असलेले उमेदवार का? एक नाव काढायचं 157 म्हणून. कधी कधी अपुरी माहिती कशी असते. आता माझा इंटरव्ह्यू झाला बखरचा होते, ती तर त्याने असं म्हटलं की तुम्ही मग शरद पवारच्या बायकोला कसं दिलं, म्हणून दिलेलं नाही म्हटलं. इच्छुक होती ती. तर अरे मग आमची तर माहिती आहे की स्वाती मोहोळला दिलंय, म्हटलं आम्ही काही दिलेलं नाही. नाही, राजकारणाचा विषय म्हणून काढून ज्यावेळेस भाजप सेना युती सत्तेमध्ये आली भाजपमध्ये, तुम्ही अजितदादांना घेतलं तर टीका झाली, म्हणजे तुमच्या मतदारांकडून टीका झाली, सगळीकडून झाली. ठीक आहे, मग नंतर महायुती म्हणून तुम्ही लढला, हे लोकांनी एक्सेप्ट केलं, लोकसभा लढला, विधानसभा लढला. आता परत तुम्ही भांडताय, म्हणजे वेगळं लढताय, एक दुसऱ्याने शिवाय घालताय, आठवड्याभरानंतर निकाल आल्यानंतर तुम्ही परत एकत्र बसणार. सगळं मतदारांचा विचार होत नाही का यावर? नाही, म्हणून म्हटलं ना की सोय म्हणून आपण वेगळे लढू, कारण आपापले कार्यकर्ते अंगावर येतील असं ठरतानाच असं ठरलं होतं की एकमेकावर एक शब्द बोलायचा नाही. एकनाथजी नाही बोलले, हां आम्ही कधी एकनाथजी नाही बोललो. अजित पवार 8 दिवसापूर्वीपर्यंत ते पाळलं. का ठरलेलं त्यांनी नंतर सोडलं माहीत नाही. पण मग आमचं आपापसात बोलून ठरवलं की नाही आता आपण बोलायला लागेल, तर मग लोक म्हटले की मग तुमच्यात काही खोट आहे. मग पहिला बोललो मी सांगलीला, जर देवेंद्रजी मी सभेला एकत्र होतो, मी देवेंद्रजींना विचारलं, ते म्हणाले थोडं सॉफ्ट बोल, कारण शब्द हे बाणासारखे असतात, मग बाहेर पडले की मग गेले ते. मग मी एक वाक्य फक्त बोललो की बा ते अरे रवी कळलं, गृहमंत्री आमचा आहे. त्याच्या आधी नगरपालिकांना म्हटलं की ते सारखे म्हणायचे की तिजोरीची किल्ली माझ्याकडे आहे. किल्ली तुमच्याकडे आहे पण तिजोरीचं मालक आमच्याकडे आहे. सो ते पण मग तरी थांबेना म्हटल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बोलले की बा आम्ही देवजींना सांगत होतो घ्या नाही घेऊ नका. तर आमच्यातल्या प्रत्येकाचा त्याचा म्हणून एक स्वभाव आहे. रवी चव्हाण म्हणजे भयंकर आहे ते कल्याण डोंबिवलीत पाहत होतो मी. मग काल बावंगळे पण बोलले की बा 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचं निकालपत्र आम्ही लिहायला घेतलं तर संघटनात्मक पातळीवर पूर्वीपासून काम करण्यानंतर इलेक्ट्रल ह्याच्यात आणि दुसरी गोष्ट काय वातावरण, बाहेरचं वातावरण त्याचा परिणाम कुटुंबावर होतो असं म्हटलं. आता जो मूळचा भाजपचा जो कार्यकर्ता असेल, जो पूर्वीपासून परंपरागत आहे आणि जे चित्र बघतो, आज तुम्ही एकाला मगाशी म्हटले आणि तसं प्रश्न, आज एकाला पण टीका करायची हा भ्रष्टाचारी आहे. मग मी सामान्य नागरिक म्हणून मतदान काय, मग भाजपचा निष्ठावंत असेल तू काय म्हणतो, हा मग हा भ्रष्टाचार आहे. पण उद्या त्यालाच तुम्ही बरोबर घेऊन बसल्यानंतर मग तू कुठल्या ह्याच्यात बँकेत बसवायचं मग काय, तो नाही निराश होत नाही असं तुम्हाला पर्सनली व्यक्तिगत पातळीवर काय वाटतं? तुम्ही आता पूर्वीपासून संघटना पातळीपर्यंत प्रवास केला आहे. कसं आहे की इथलं जोडूनच एक फक्त दादा विचारतो, काल सुषमा अंधारेंनी यावरच टीका केली की भाजप आता इतक्या खालच्या पातळीवर गेला की आता ह्याच्यापेक्षा हीन काही असू शकत नाही, अशी टीका विरोधकांकडनंही होते. आणि म्हणजे दिसतानाही चित्र हे म्हणतोय तसं दिसतं की तुम्ही ह्यांच्या बरोबर बसता आणि मग नंतर टीका होते असं. शेवटी राजकारणामध्ये सरकार आली नाही तरी चालतील, आपण आपलं कामच करत राहू. असं झालं तर मग सरकार येण्यातून तुम्हाला तुमची व्हिजन जी इम्प्लिमेंट करता येते. तर आम्ही विरोधात असलो तर आम्ही मुलींचं शिक्षण मोफत असा निर्णय करताच आला नसता आम्हाला. आणि त्यामुळे
अटलजींच्या काळामध्ये पहिल्यांदा ते पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना 24 पक्षांना बरोबर घ्यावं लागलं. हा, ते 24 पक्षामधले अनेक पक्ष असे आता आपण चर्चा करतो तसे होते. तर कालपर्यंत त्यांना शिव्या घातल्या ना आपण. मग त्या ह्याच्यामध्ये AIADMK पण होते, म्हणजे त्यावेळेला जयललिता जिवंत होत्या, ममता बॅनर्जी होत्या, इकडे नितीश कुमार होते, असं ते सगळं होतं. पण ते आल्यामुळे देशातले सगळे हायवे पूर्ण झाले, इथेनॉल पेट्रोल डिझेलमध्ये मिक्सिंग सुरू झालं, उसाला दर मिळायला लागला, किती 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 मोठी यादी आहे. मग पोखरणचा अणुस्फोट झाला, झालेच नसते तर झालं नसतं. मग त्याला आपण आपल्या कुटुंबाच्या भाषेत सुद्धा आपदधर्म म्हणतो, किंवा एखादं आपल्या घरामध्ये काही घडलं तर आपण म्हणतो की बा नाही द्या ना सोडून आता. तर ते सोडलं नाही तर कुटुंब डिस्टर्ब होणार असतं म्हणून म्हणतो की सोडून द्या. दॅट इज कॉल्ड आपदधर्म. मग जो व्यक्तीला आहे, कुटुंबाला आहे, पक्षालाही आहे. आता त्याचा बॅलन्स राहायला पाहिजे हे मला मान्य आहे. आणि विशेषतः जर सगळं उत्तम कसं आहे, महाराष्ट्रामध्ये हे 19ला उद्धवजींच्या एका अर्थाने मुख्यमंत्री पहिल्यांदा मीच होणार अशा आग्रहामुळे गडबड झाली, त्यांचे नुकसान झालं. आता माझा मुंबईतला अंदाज असा आहे की 40-45 उद्धवजी आणि 20-22 राजजी. मग पर्याय नाही मुंबई जिंकली तर असं म्हणून तुम्ही एकत्र आला तर हरल्यानंतर पुढे काय. हा मोठा मुद्दा 19ला हा टर्निंग पॉईंट आहे. मग ते फूट पण आलेले असतील, मग एकनाथजी मुख्यमंत्री, मग चेक्स अँड बॅलन्सेसमध्ये अजित पवार हे विषय झाले नसते. पण भाजपला मुळात सोयीच्या राजकारणाची गरज आहे. कशाच्या सोयीच्या राजकारणाची, सोयीचं राजकारण मग याला सोबत घेत त्याला सोबत. आता तुम्ही मी सोबत सांगितलं ना, 14ला आम्ही 2-5 जण घेतले. मला वाटतं हर्षवर्धन पाटलांनी 14ला नाही घेतलं का, घेतलं 14ला नाही घेतलं. 14ला आम्ही समरजित घाडगेंसारख्या 2-4 जणांना घेतलं, तर कोणाला घेतलंच नाही. तोपर्यंत कोणालाच नाही घेतलं. 14 ते 19 हा अक्षरशः गोल्डन पिरियड होता. मला आठवतं आजही की शेतकऱ्यांची कर्जमाफी 4:30ला मी केली आणि देवेंद्र म्हणाले की सूर्योदय होण्यापूर्वी प्रेस कॉन्फरन्स येऊन टाक. त्या कारण खूप उत्तम वातावरण होतं. 1900 एका घटनेमुळे गडबड झाली. त्यांनी त्यांच्या पार्टीची शकल करून घेतली. त्यांची स्थिती अशी झाली की आता मुंबई महानगरपालिकेत त्यांच्या 82 सिटिंगमधल्या 63 जागा सिटिंग सगळ्या एकनाथ शिंदेने घेतल्या. त्या 63 ठिकाणी नवीन उमेदवार शोधावे लागले. सगळ्यांचं नुकसान झालं. बरं, शरद पवार व्यवस्थित 19ला रिझल्ट लागल्यानंतर गप बारामतीला चाललं होतं. तुम्ही त्यांचा पाठलाग काय केला, पनवेलला त्यांना गाठलं काय, हायवेला कन्व्हिन्स काय केलं, उलटे मुंबईत घेऊन काय केला, मग या सगळ्यांनाच त्याची. आता सध्या राज्यातल्या राजकारणाचा विषय चालू म्हणून विचारते. सध्या चर्चेत विषय बिनविरोध. तर तुम्हाला असं लोकसभेच्या 33 जागा बिनविरोध आल्यात आतापर्यंत. तर तुम्हाला असं वाटत नाही का की बिनविरोध निवडून येणे लोकशाहीसाठी कुठेतरी घातक आहे? कशासाठी घातक आहे म्हणजे मग लोकशाहीचा मूळ गाभा कन्व्हिन्स करणे आहे, त्याच्यावर पण आघात करतो ना आपण. कोणी सांगितलं की बिनविरोध झाले तर सगळ्या पैशाने झाल्या, धाकाने झाल्या, कन्व्हिन्स होऊन झाल्या. विरोधक तुमच्यावर टीका करतात ना तशी. तर टीका करायचीच असते. मग चोरीची पण केली कर ते काय झालं, ते करतात थकतात, मग आपोआप मुद्दा सांगतो. मग चोरी झाली, EVM झालं, आता बिनविरोध. 33 जागा आतापर्यंत या देशाच्या राजकारणामध्ये लोकसभेच्या बिनविरोध झाल्या. लोकसभेच्या हे तर 70,000 वाली आहे लोकसभा.